बीड प्रकरणावरून काल जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्र नेमका कोण पेटवतोय, ओबीसी मराठ्यांमध्ये वाद नेमका कोण निर्माण करतोय, याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबुराव तायवाडे सर. काय सांगणार? नाही, कसं आहे की हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पूर्णतः चुकीचं आहे. कोणीही स्वतःहून अशा प्रकारच्या दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाही. खरं म्हणजे अशा प्रकरणामध्ये जी काही वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे नेते आहेत, त्या लोकांचं इथे कर्तव्य असतं की अशा वेळेस समाजाला शांत राहण्याचं आव्हान सर्व समाजातील सामाजिक नेत्यांनी करायला पाहिजे असते. कारण प्रत्येक घटनेला, ज्या काही घटना घडतात, दररोज अनेक घटना घडतात, प्रत्येक घटनेला जर आपण जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला तर असे दंगे वर्षभर चालू राहणार आहेत. आणि मग त्याला कोणी घडवायचं नाही. हे सामाजिक नेते जे आहेत, प्रत्येक संघटनेचे जे नेते आहेत, मग मराठा समाजाचे नेते असो किंवा आमच्या ओबीसी समाजाचे नेते असो, सर्व नेत्यांनी शांततेने प्रत्येक प्रकरण हाताळायला पाहिजे. आणि खरंच त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचं काही असेल तर मग त्याला स्वरूप दिलं तर आम्ही काही हे नाही. परंतु काही नसताना आम्ही मागेसुद्धा म्हटलं होतं की जो दोषी आहे, जो आरोपी आहे, त्याला सजा व्हायलाच पाहिजे. पण कुठेही त्या चौकशीमध्ये त्याचं नाव नसताना जर आपण फक्त तो ओबीसी आहे म्हणून अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो चुकीचा आहे. आणि म्हणून मराठा समाजाचे नेते असो किंवा आम्ही ओबीसी समाजाचे नेते असो, आमचं हे कर्तव्य असतं की जोपर्यंत तो व्यक्ती खरंच त्या प्रकरणामध्ये दोषी आहे हे पोलीस यंत्रणेद्वारे सिद्ध होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे आरोप करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणत्याही नेत्याने करू नये. नेत्यांनी जर समाजाला सांभाळलं आणि योग्य मार्गदर्शन केलं तर तणाव निर्माण होण्याचं काही कारण नाही आहे. पण काल जरांगे पाटील म्हटले की फडणवीसांचं सरकार अडचणीत आणण्यासाठी कोणतरी दंगे करण्याचा प्रयत्न करत आहे. नाही, हे चुकीचं आहे. हे बघा, कसं आत्ता निवडणुका आटोपल्या, आता काय त्या मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे, काय अडचणीत आणणार आहे. आणि अशा प्रकारचे दंगे जोपर्यंत माझं तेच म्हणणं की जोपर्यंत सिद्ध होत नाही, मग तो राजकीय पक्ष असो की सामाजिक नेता असो, जोपर्यंत सिद्ध होत नाही की यांचा प्रत्यक्ष हात या प्रकरणामध्ये आहे, तोपर्यंत कुणावरती आरोप करणं हे पूर्णतः चुकीचं आहे, या मताचा मी आहे. शेवटचा प्रश्न माझा सर, काल बीडमध्ये काही भागामध्ये जाळपोळीचे प्रकरण घडले, काही लोक आमने सामने आले. अशा परिस्थितीत तणाव निर्माण होतो दोन समाजामध्ये. अशा वेळेस काय सांगणार तुम्ही समाजाला? नाही, मी सुरुवातीला बोललो की अशा वेळेस जे समाजाचे नेते आहेत, मग तो मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की आणखी कुठला समाज असो, त्या समाजाच्या नेत्यांना फार मोठी जबाबदारी भूमिका पार पाडावी लागते की समाजाच्या नेत्यांना जी सत्य परिस्थिती आहे ते समजून सांगून दोन समाजामध्ये एकोपा कसा राहील, शांतता कशी राहील, याकरता सामाजिक नेत्यांनी जर प्रयत्न केले तर अशा प्रकारचे वाद कधी निर्माण होणार नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.